दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ काल संध्याकाळी 6:45च्या सुमारास शक्तिशाली कार स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने सर्वांचंच मन व्यथित झालंय. या बॉम्बस्फोटात 9 जण दगावले असून 25 पेक्षा जास्त पीडित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आपत्कालीन बैठक सुरू आहे. अशातच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेले आहेत. तेथे त्यांनी एका जाहीर सभेत बोलताना या स्फोटामागे जे आहेत, ज्यांनी हे षडयंत्र रचलंय त्यांना सोडणार नाही. आम्ही तपासाच्या शेवटपर्यंत जाणार. सरकार प्रत्येक एका गोष्टीचा तपास करत आहेत. रिपोर्ट आल्यानंतर कारवाई होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या बॉम्बस्फोटात अजून कोणतेही खात्रीशीर वृत्त समोर आले नसले तरी सूत्रांना मिळालेल्या धाग्यादोऱ्यांनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होत आहे.